विटा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या एका दुचाकी गाडीला डंपरने दिलेल्या धडकेत वृद्ध महिलेचा जागीच चिरडून मृत्यू झालाय. प्रमिला धोंडीराम तांबे असं मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी महिलेचं नाव असून दुचाकीवरील चालकही जखमी झालाय. या अपघातानंतर डंपर चालकास पकडून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रकाश टोलू राठोड असं डंपर चालकाचं नाव आहे. हा अपघात आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडला. विटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जखमी चालक आणि मृत महिला ह्या दुचाकीवरून सांगलीच्या दिशेने निघाले होते. हे दोघे बहीण भाऊ होते. चौकातून ही दुचाकी काही अंतरावर गेल्यानंतर एका मुरमाने गच्च भरलेला डंपर हा पाठीमागून भरधाव वेगात आला. या डंपरने दुचाकीस धडक दिली. यामध्ये दुचाकीवर बसलेला प्रमिला तांबे या खाली कोसळल्या. त्या पाठीमागील चाकाखाली गेल्या. मात्र तरीही चालकाने डंपर तसाच वेगाने पुढे नेला. मात्र मागच्या चाकाखाली अडकलेल्या प्रमिला यांना तब्बल डंपरने 50 फूट फरफटत नेलं. यात डोक्याचा आणि पाठीचा भाग तसाच राहिला. मधल्या भागाच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या. त्यामुळे त्यांचा चिरडून जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत तिथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. भर चौकातच डंपरखाली चिरडून महिलेचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होते. दरम्यान दुचाकी गाडीवर प्रमिला यांचा भाऊच असल्याचं सांगितलं जाते. त्याचं नाव राजेंद्र तांबे असं आहे. ते दुचाकी गाडीच्या विरुद्ध बाजूला पडल्याने त्यांच्या डोक्याला आणि हाताला मार लागलाय. स्वतःच्या बहिणीचा असा अंत झाल्याचं पाहून राजेंद्र तांबे यांनी हंबरडा फोडला. त्यामुळे काही काळ वातावरण स्तब्ध झालं.